हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आजचा दिवस खूप भारी आहे. म्हणजे असं आहे की उद्याचा दिवस तो भारी राहणार आहे. कारण तुमचा भाऊ 5 ते 6 वर्षापासून सोशल मीडियावर काम करतो आहे. पण आत्तापर्यंत वेबसिरीजमध्ये काम नाही केलेलं. म्हणजे वेबसिरीजमध्ये केलेलं आहे, बट इन्स्टा लेवलला, यूट्यूब लेवलला नाही केलेलं. यूट्यूब लेवलला आपण स्वतः लिहितो हे पण तुम्हाला माहिती आहे. बट आत्ता आपण एक प्रदीप दादा आहे, ज्यांची कलवरी, साधन ड्रायव्हर असे थिएटर लाईनला म्हणजे मोठ्या लेवलला मूवी आलेले आहेत मराठी. त्यांच्यासोबत आपण आज वेबसिरीज करायला जातो आहे. त्यांचं एक वेबसिरीज आहे, ड्रायव्हरला जीव लावा म्हणून. तर ती वेबसिरीज उद्यापासून स्टार्ट होणार आहे शूट त्यांचा. तर आज आपल्याला त्यांनी बोलवलेलं आहे. त्यांनी स्क्रिप्ट पण टाकलेली, मला स्क्रिप्ट मी रीड केली. छान आहे, मज्जा येणार आहे. आता मला इथून छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे, तिथून मला जायचं आहे शिरूळला पहिला शूट राहणार आहे. दुसरा शूट कुठे माहीत नाही आहे, बट मजा येईल. तर आज काय काय होईल सगळं काही दाखवतो. पहिले तर उठतो मी, आवडतो, कारण उशीर होईल तर शूट पण होणार नाही. रात्री लेट झोपलं म्हणून झोप झाली नसेल, डोळे थोडे लाल दिसत असेल. पण आता बघूयात आजचा दिवस कसा जातो. सो हॅव अ नाईस डे. आज पूर्ण डे बघूया. बाय गाईज. तुम्ही किती मोठे रिस्टार्ट झाले किंवा तुम्ही काहीही झाले तरी सुद्धा तुमच्या घरचे कामं तुम्हालाच करावं लागतं. अंडे घ्यायला आलोय, काही हरकत नाही. घरात लहान आहे, काम करावंच लागतं. म्हणजे घरात सगळेजण असले तरीसुद्धा मलाच काम करावं लागणार. तुम्ही कोणत्या लेवलला जाताय याच्याशी काही घेणं नाही. माझे 4-5 मिलियन जरी झाले ना तरी मला काम करायला लावतं. सो गाईज, आपण निघलो आहे आता छत्रपती संभाजीनगरला. इथून आपण, तुम्हाला तर माहीतच आहे आपल्याला तिथून काय काय करायचं आहे. तर तिथं गेल्यावर बघूयात. बाईसोबत गेलो आहे. ओके, छान व्ह्यू आहे बाहेर, तर एकदम बेस्ट व्ह्यू आहे ना, खूप भारी. अशा ह्याच्यात तर बाहेर फिरायला जायला पाहिजे असं तर. ओके, आणि तिथून पुण्याला गेल्यावर बघू. आता पहिले तर तिथं गेल्यावर दुसरं डिसाईड करता येईल आपल्याला. ओके, तर चला, माऊ गेल्यावर माऊ काय बोलतो. काहीच CNG भरण्यासाठी थांबलो होतो, पण काय व्ह्यू आहे यार. हा जो वारा आहे ना भाई, हा वाला, ही जी झुळक आहे ना, आता मी यार असं वाटायला एखाद्या मोठ्या डोंगरावर वरती जाऊन ना डायरेक्ट कपडे म्हणजे वरचे कपडे काढून उभं राहावं. एवढं बेस्ट सध्याचं नेचर यार. हा, खुश यार, दिल खुश आहे भाई. खूप जबरदस्त वाटतं. CNG भरायला आलो आहे, CNG भरती आहे तिकडं, आणि मी इथं थांबलो होतो. पण लिटरली खूप भारी वाटायला हे असा मोसम. आता ते शिरूरच्या साईडला ऐकलो आहे की चांगलं आहे म्हणून, बघूयात तिकडं कसं आहे. तर चला, ना मागच्या अर्ध्या तासापासून येतो उभा आहे, आणि ही थोबट घेऊन आता आली. काय खोटं नको बघू ना, तुझ्यासाठी कुत्रा आणला आम्ही, माहितीये की स्पेशल जालन्यावरून आणलंय. क्या भाई, हे बघ, माहिती तिला भेटायचं म्हणून. हा, कोणाला भेटायचं तुला? इकडं. हा, ते बघ तुझ्याकडं. हा एवढी आहे, भाऊचा ब्रदर, छोटा भाऊ आहे, फक्त वयानेच छोटा आहे. भावना कशी आहेस? छान. मी पण छान. ओके, चला आता निघूयात. तिथून तिकडे जायचं आणि तिथून मग एवढंच होतो आपण त्याला. लक्ष्मी तिला घ्यायचंय. मला एवढं जण बसता येईल का? बसते मांडीवर बसून काय झालं? काही नाही, चला निघूयात. अजून समोरचं काही सगळं काही दाखवत नाही. तुझं तोंड घेऊन काय फायदा नाही. वेळीचं वाढ फक्त आता ती बघा. ती लक्ष्मी, आतमध्ये जागा नाहीये, ते पिक्चर सारखं वरून बस. वर 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 वर, इथं पाय ठेव. अरे बघ ना, अरे आतमध्ये जागा नाहीये. वरती ठेव काय यार. बसले कशाला बसले? छोटीशी जागा लागते. गाईज, कृष्णाने आणलाय अननस. तुला नाही खायचं?
एकट्या चॉकलेट घाललो तू चहा प्यायची आताच नाही थोडं Thank you. वेळात आता निघलो पण नाही काही मस्त भेटला आम्हाला भाऊ आपण दोघं चव्हाण कसं काय तुम्ही नवरा आहे माझ्यासोबत मी नाही घेत मामा 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 आज पकडायला मामा मामा काय बोला नाही मामाला माही पावती मारायची का मामाला राग येईल का त्याला सकाळपासून काय भेटेल नाही मामाला प्रसाद येणार आहे चलो ठीक आहे गाईज अजून समोर थांबायचंय तिथं जाऊन दाखवतो तुम्हाला चांबळ हा जांभळा खाऊ समोर जाऊन जांभळा खाऊ ओके जांभळ गाईज आम्ही आहे ना कुठपर्यंत आलो हा नेवासा नेवासा बापरे मध्ये मला पाहणार आहे लोक आता नेवासा पर्यंत आलोय आम्ही आणि हे पाय रॅपर्स कानात आलोय वेपर्स नाही म्हणायचं रॅपर्स म्हणायचं वेपर्स म्हणू नये गावाकडे मित्रांनो काय म्हणतात बाई वेपर्स म्हणतात की रॅपर्स म्हणतात बरोबर आहे आता बोलतो ते रॅपर्स म्हणतात ना हा रॅपर्स म्हणतात वेपर्स नाही म्हणायचं ते सिटीकडे म्हणतात सिटी मध्ये म्हणतो बरोबर हा आपल्या गावाकडे काय म्हणते बाई गावकऱ्याचं बरोबर हा गावाकडे व्यापार म्हणतात हा रॅप हा चिप्स चिप्स ऍप ऑफर 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 रॅपर आणि वेपर नाही म्हणत ऑफर म्हणतात सो आम्ही काहीतरी खातोय आणि मला काही गोड खायला खरंच कुठं पण आवडतं तर मी सोनपापडी खात राहतो हो सोनपापडी मग कुठं पण भेटत राहते ना छान लागते मामा पाहिजे का हा असं झालं ना तर तुला दररोज सोनपापडी खाऊ घालेल मग मी आधी जाडे अजून जाड होईल आणि हे हा बघू शकता तुम्ही महाराजांचं स्मारक बनवणं चालू आहे वाटतं पूर्णपणे काम झालेलं नाही पण चालू आहे आणि इकडचे रोड छान आहेत पण गाईज आम्ही आता बाई कुठे आहे बापरे नगरच्या घाटात गिरीगर्दन नगरच्या घाटात हे साले घुसायचो ना हे गिरीगर्दन घाट आहे गिरीगर्दन ओके नगरच्या घाटात आहे आम्ही नगरचा घाट नाही गिरीगर्दन घाट आहे गिरीगर्दन घाट आहे कोणतं घाट आहे गिरीगर्दन घाट गिरी आणि गर्दन ओके बाई जेव्हा घाट असं चांगला दिसेल ना तेव्हा इकून घे आवड आमची त्यांना दात नाहीये ना रानडुकर नाहीये भाई ते लोक हसर होते लेडीज रानडुकर अरे भाई त्यांना दात नाहीये अरे बाबा डुकर आहे ती पुरे डुकर आहे पण रान नाही रानडुकर आहे ते अरे तुमच्याकडे काय सांगा आता अरे दात नाही भाई त्यांना दात केस नसतील वरती हे रानडुकर आहे अच्छा मी शिकार करतो मला माहिती आहे राव ते रानडुकर आहे ते एक दिनी दोन आम्ही लक्ष खूप बारकाईनं देत असतो आमच्या डावर लोक बिल करून टाक सांगतो मी रान चला घाट संपलेला आहे आम्ही निघलेलो आहे आता पुढं काय भेटलं ते बघूया जगा ते दाखवतो गाईस आम्ही इथं थांबलो होतो चाय घेतलेली आहे चाय घेऊन लक्ष्मी चाय चाय करत होती तिला रस्त्यालाच ते गाडी थांबवली ती भाऊची डायरेक्ट मला मग खूप चहा आवडते ना म्हणून. चाय पेली मग आम्ही काय चाय चाय करत होती ही मुलीला पण बाकीचं नंतर दाखवतो हे हॉटेल आहे ओके बाय थोडा वेळ आम्ही आहे ना सध्या शिरूर मध्ये आहे आणि शिरूर मध्ये कृष्णाला शॉपिंग करायची तर आम्ही बघूयात आता शॉपिंग करण्यासारखं काही आहे का इथे काय काय बघ ना. हा? ती. हा? त्या बाळा- ए, लक्ष्मी लक्ष्मी इकडे ये ना. राहू दे थांब, थांब. लक्ष्मी इकडे ये ना. ओके गाईज इथपर्यंत तर आलोय जसं मी नेहमी तुम्हाला सांगते आम्ही कुठेही जा डीजे फॅन्स तरी मास्क लावलेलो गॉगल लावलेला होता तरी सुद्धा त्याला ओळखलंय फोटो घे रे
आता इथून आपण जेवायला जाणार आहे. जेवायला जाऊयात कुठतरी. चला गाईज, आम्ही निघलो होतो आणि हा कॅमेरा आहे ना खालच्या साईडला पाहिजे असतं, वरच्या साईडला नसतं पाहिजे. यस, चल. हा बघताय का माहिती. ओके, आम्ही आता जुडिओ मधून बाहेर निघलोय आणि इथून आम्हाला जेवायला जातो. मग ते नाही का आपल्या हायवेलाच गुरुकृपानाथ हॉटेल मस्त आहे. चालेल. इथं भाऊ भेटले होते आणि त्यांनी सांगितलं आपल्याला इथले हॉटेल चांगले आहे. आता इथून जातो जेवायला. मग आज नाईट पर्यंत सिरीजचं पूर्ण स्क्रिप्टिंग पण करायचे बघतो तेव्हा. गाईज, जेवण तर झालं, खूप मस्त जेवण होतं सगळं काही. पण जेवताना एक गोष्ट सांगायची आहे मला, की आपलं जेवण आहे ना असं स्वच्छ करायचं. बिलकुल अन्नाचा कण पण वाया नाही घालवायचा. कृष्णा पूर्ण खाते आणि तिनं पण खाल्लं, हिनं पण ठेवलं. हे बघा, खाते पूर्ण. मला माहितीच होतं तो घुमून फिरून माझ्या प्लेट कडे येणार आहे हा, मग ते क्लिअर कर. आणि हे दाखवणार आहे की हिने खाल्लं नाही. हा, खाल्लं नाही म्हणजे खाल्लं. कळलं का हिला? कळलं, मला कळलं कोण येते. कळालं, मी आधीच सांगितलं. सो गाईज, इथून जेवण झालंय. कोण जे होती आम्ही आता इथून निघतोय. पण होती ना, थांबलेले बाहेर बाई लोक. तर होती चला, तिकडे कुठं राहण्याची सोय मला काही माहित नाही, तिकडे जाऊन बघूयात. आणि आजचा ब्लॉग आपण एकतर इथंच एंड करतोय. तिकडे जर लाईट वगैरे असेल नसेल माहित नाही मला. पण असं करायचं आज खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून, एन्जॉय करून. आजचा दिवस असा गेला बघा. उद्याचा दिवस आयुष्यातला काहीतरी वेगळा दिवस. उद्याचा पण ब्लॉग बघा. सो गाईज, थँक्यू. पूर्ण ब्लॉग बघा. लव्ह यू. बाय.